2017 वॉटर कप मध्ये तुम्ही भाग घेतला आणि आता पाऊस पडला. आता तुम्हाला काय वाटतंय? आता म्हणजे सरळ सांगायचं म्हटलं तर मला कळतंय तेव्हापासून म्हणजे पाऊस कमीच आहे आणि पाण्याची एवढी वणवण भासत होती. जनावराला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही, पक्ष्यांना पाणी नाही किंवा काहीच नाहीये. म्हणून माणसं काय करायला लागली, सगळी जवान मुलं ना कामात असल्यानिमित्त मुंबईला जायला लागली, कोण कुठं नोकरीला जायला लागलं. पण एवढं खरं आहे की एवढा दुष्काळ पडून एवढ्या पाण्याची कमतरता असून आमच्या मान तालुक्यामध्ये कोणी आत्महत्या केली नाही की आमच्यातला जो माणूस आहे ना परिस्थितीशी जुळवून घेतो आणि जुळवून घेतल्यामुळं कसं असतं त्याला दुसरं काय सुचत नाही. त्यामुळं त्याने आपली मुलं शिकवली, नोकरीला पाठवली, केली. आता तुम्ही म्हणताय पाणी फाउंडेशनचं तुम्ही काम केलं, तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, काय फरक वाटलं? आता तुम्हाला सरळ सांगायचं मला कळतंय असं मला प्यायला पाणी व्यवस्थित उन्हाळ्यात पाहिजे. आम्ही ट्रॅक्टर चालवलं परंतु आता काय झालं पाणी फाउंडेशनचं काम आम्ही काय झालं की एकच पाऊस पडला, एकच पडला, दुसरा मोठा पाऊस पडला तर ते एका पावसामध्ये ते थोडं 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 पाणी म्हणजे साठलं आणि आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण विहिरीना पाणी फुटले आणि जेवढे बोर होते सगळे चालू आहे. आणि आता असं झालंय की माणसाला वाटायला लागलंय की मुंबईवाले काय कमवतात त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त कमवून दाखवतो. कारण एवढा दुष्काळ असून सुद्धा आमच्या गावामध्ये दुधाचे म्हणजे बिझनेस करणारे म्हणजे दुधाचं जे गाई वगैरे पालन पशुपालन करून मध्ये विकतचं त्याला सगळं घालून तरी पण 4-5 लाख रुपये गावात येतो. आणि आता एवढं झालं म्हटल्यानंतर सरळ सरळ आहे. मुंबईवरच्या लोकांना ऐकणार नाही. लोक भरपूर पैसा कमवणार. अहो हे 4 लाखाचं टार्गेट आहे, उद्या 8 लाख होऊ शकतं, पुन्हा 12 लाख होऊ शकतं. आमचा एकच उद्देश आहे की आमच्या गावामध्ये इथं रोजगार उपलब्ध करायचा आणि जे बाहेर जातात ना ते बाहेर जाणं थांबवायचं आणि आपल्या गावातच आपली संस्कृती राबवायची, आपलं पाणी फाउंडेशनचं राबवायचं, पाणी जिरवा, पाणी अडवा हे करायचं. हेच आमचं एक ध्येय धोरण आहे. बाकी आम्हाला दुसरं काय सुचत नाही की आमच्या गावच्या लोकांना प्यायला पाणी आणि जनावरांना पाणी, पहिल्याचं पक्ष्यांचा किलबिलाट आणि जे सगळं किलबिलाट असायचं ना तू आणि झाडं हिरवीगार हे आम्हाला छान वाटतं. एवढीच इच्छा आहे आमची. बाकी दुसरं माणसाच्या जीवनात काय लागतं एवढंच लागतं. थँक्यू. ओके. कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो